तटे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रय समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यस्यः सनस्थं पदाम्बुजतेजस्फृदिकप्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सोनोपंत तथा कुनिजनतया मामासे बोलते नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खराय शोभतो ऐसा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो दांडेकरा वंदितो दांडेकरा वंदितो जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा भेरू विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो दातारो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो इतुले करे देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा इतुले करे देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ्या देखे भगवान स्वरूप अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्णावर्णालय भगवान परमात्म्याच्या सेवेकरता चिंतनाकरता घेतलेला भंग गायलेला भंग श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु अग्रगण्य वैराग्य मूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार वारकरी संप्रदायाचा प्रमुख बिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत्तेचा मानबिंदू सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकपूर निवासी ज्ञानेश्वर तुकोबर यांचा 5 चरणांचा तुकोबर अभंगाद्वारे परमात्म्याकडे मागणी करतात विठ्ठल 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 नुसती मागणी नाही तर तुकोबर आहे देवाकडं परमात्म्याकडं पांडुरंगाकडं विठ्ठलाकडं 4 विहित मागण्या मागतात 4 चरणामध्ये विहित मागण्याचं वर्णन आलंय इथुले करी देवा ऐके हे वचन देवा माझ्यासाठी इतकं कर तुकोबर आहे अभंगातून देवाकडं हक्क गाजवताना आपल्याला दिसतात देवा माझ्यासाठी इतकं कर मला एक वचन दे
माझा अहंकार मुळासकट जाळून टाक, काढून टाक. तुकोबराय थांबले, पुढे सरसावले, म्हणाले देवा अजून इतकं कर. इथुले करी देवा ऐके हे गोष्टी, माझी एक गोष्ट ऐक बरं देवा. माझी दृष्टी समसमान होऊ दे जगामध्ये, प्रत्येक ठिकाणी केवळ फक्त तू दिसावा. ऐके हे गोष्टी सर्व सम दृष्टी तुझ्या देखे. जिथं पाहावं, जिथं नजर टाकावी, जिथं डोळे जावे, नजर पोचावे, तिथं केवळ तू दिसला पाहिजेस मला. सर्व समदृष्टी तुझे देखे. पुढे सरसावलं अधिक. देवा इतकं कर, तुला विनवणी करतो. इथुले करी देवा विनवितो तुझं. संत चरण रजकनाची माती माझ्या कपाळाला लागू दे रे देवा, ती अमूल्य आहे. संत चरण रज वंदी माथा. पुढे सरसावले देवा अजून इतकं कर. इथुले करी देवा ऐके हे मात. माझ्या हृदयामध्ये दिवस रात्र तुझा वास असू दे अखंडितपणे. हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. देवा आता तुझ्या द्वारात, तुझ्या दारात, महाद्वारात मी पोचलोय. आता मला ज्ञानी समज, अज्ञानी समज, मोठा समज, बालक समज, लहान समज, तरुण वयातला समज, गरीब समज, श्रीमंत समज, पण कुठल्या ना कुठल्या भावातून मला तू तार. भलतिया भावे तारी पंढरीनाथा. त्याकरता तुला आम्ही शरण आलोय. तुका म्हणे आता शरण आलो विठ्ठल विठ्ठल. वर्षभरामध्ये सणांची दिनक्रम जर आपण पाहिला तर वर्षभरामध्ये काही सण वर्षातून एकदाच येतात. त्यामध्ये दसरा असो, मुलांनो दसरा वर्षातून कधी येतो? दसरा वर्षातून कधी येतो? एकदाच येतो. होळी वर्षातून कधी येते? शिमगा वर्षातून एकदाच येतो, नाही का मुलींनो? मकर संक्रांत वर्षातून एकदाच येते. दिवाळी वर्षातून एकदाच येते. पण हे सगळे सण, दसरा असो, दिवाळी असो, होळी असो, मकर संक्रांत असो किंवा इतर सण असो, हे सगळे सण एकाच दिवशी आपण जो साजरा करतो तो सण म्हणजे आपल्या गावचा उत्सव आहे. सखे संत जन भेटतील, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. आज खऱ्या अर्थानं आपला सण आहे. तुमचं माझं नातं नसताना तुम्ही मला बोलावलंय, हा सण आपला आहे. तसं चुलत भाऊ आपण आहोतच. मी डेंगाची मिरची आहे, तुम्ही शेंड्याची मिरची आहात. चुलत भावाचं नातं आहे. नातं नसताना, संबंध परिचय नसताना, संपर्क नसताना, नाही का, रक्ताचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आहे ते पुढचं आहे. पण जे नातं आहे ते सांप्रदायिक नातं आहे, अध्यात्माचं पारमार्थिक नातं आहे. आपल्या गावाकरता आजचा हा सण आहे. बरं साधा सुद्धा आजचा दिवस नसावा. साधा दिवस नाही आपल्याकरता आज. जव्हार विक्रमगड वाडा भागामध्ये उटीची वारी पायी दिंडी सोहळा निघत नाही. मोखाड्यापासून ही परंपरा आहे. म्हणजे याचा अर्थ मोखाडा तालुका अध्यात्मामध्ये खूप अग्रेसर आहे, खूप जाणकार आहे. आम्ही विचारलं लोकांना, आवाज चला वारीला, उटीची वारी काय असते ती उटीची वारी? तुला काय सांगू आता, तुला उटीच कळत नाही, मग तुला सांगायची तरी काय असते उटीची वारी? पौषवारी थंडीच्या काळात आपण जातो, काही वाटत नाही. पण खरा कष्ट आत्ता आहे, नाही का? घाम गाळल्याशिवाय पायीवारी होत नाही. तो पखवाजा कसा तरी पखवाज खांद्यावरती घ्यायचा, कमरेला लावायचा आणि पखवाज वाजवत वाजवत जायचं. गळ्यामध्ये टाळ असतो, विणा असतो. सगळ्यांना सूट असते, पण विणे करणं सूट नसते. कठीण सगळ्या सेवा असेल संप्रदायामधले ते विण्याची सेवा आहे अखंडितपणे. आणि म्हणून विणा हा जो आहे हे वरिष्ठ जुने लोकच घेतात. बरं का? त्याची नियमावली त्यांना पारंगत आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मजल दरबदल करत गेल्या 25 वर्षापासून आपली ही वारी आहे. यंदाचं 26वं वर्ष आहे. अर्थात 12 वर्ष म्हणजे एक तप, 2 तप झाल्याच्या नंतर 3ऱ्या तपातील हे 2रं वर्ष आहे. अर्थात 26वं वर्ष आपल्या या वारीला आहे. अखंडित ही परंपरा आहे. आपला हा जो परिसर आहे याच्यामध्ये बराचसा उल्लेख आला आहे, नाही का? शेंड्याची मेट असो, पळसपाडा असो, नाना प्रकारचा हा परिसर आहे आपल्या भागातले. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाल सगळे वारीला जातात. कारण आता एवढे काही कामही नसतं. मग काय करायचं काम? गोविंदाचे पवाडे दिनजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे.
आपल्या दिंडीचे संयोजक मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदरणीय नानाबाबा हिलीम यांच्या नेतृत्वानं प्रेरणेनं आपला हा दिंडी सोहळा असतो. विशेष करून आनंद संप्रदाय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ शेंडेजमेंट पळसपाड्यानिमित्त हा कार्यक्रम आहे. विठ्ठल मंदिर आहे का? कुठं आहे ते मंदिर? पाठीमाग आहे. देव उभा मागे पुढे पाठीमागं देव आहे नाही का? स्वानंद सुकणीवाशी ब्रह्मविद वरिष्ठ सद्गुरू संत रामदास बाबा वाघुले यांच्या शुभ प्रेरणेने, तदनंतर सद्गुरू तुळशीराम महाराज दरोडे यांच्या कृपा प्रसादाने आणि गुरुवीर नानाबाबा हिलीम यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आपला पायदिंडी सोहळा आहे. विशेष करून आपल्या मोखाडा तालुक्यातले भले भले रथी महार ते आज उपस्थित आहेत. मी म्हणत असतो मोखाडा तालुका म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदेळी भाग आहे. अध्यात्मावर परमार्थ प्रेम करणारी मंडळी कुठे असेल तर ती मोखाडा तालुक्यामध्ये आहे. आता ही लहान मुलं आहेत, यांना अध्यात्म परमार्थ म्हणजे काय माहीत नाही, पण मंडपाखाली बसलेत हाच त्यांचा परमार्थ आहे. त्या मंडपात तुम्ही आणलंय त्यांना, हाच त्यांचा परमार्थ आहे. सध्याची तरुण पिढी नाही का, तरुण कुठून तरी आणावं लागतो धरून, चल बाबा कीर्तन आहे, भारुड आहे. फार मंगलमय वातावरण आहे बरं का. सध्याचा प्रवास रोजचा आहे. आता रात्री मी बुरुज पाड्याला होतो, आज आपल्या गावी आहे, उद्याला कुडूसमध्ये आहे. पण सगळ्याच ठिकाणी मंगलमय वातावरण असतं पण मंगलमय नसतं. आपल्या गावातलं हे मंगलमय वातावरण आहे. या भागातून हे ज्येष्ठ श्रेष्ठ एक अमूल्य वेळ देऊन ही सगळी मंडळी आज सगळी उपस्थित झालेत. मुलांनो बडबड करायची नाही बरं. हां, लहान मुलांनो नाही, गप्प बसतील ते. खाली बस खाली बस. हां, कीर्तन संपलं की सगळ्यांना मी चॉकलेट देणार आहे. सगळ्यांना चॉकलेट देणार आहे मी, फक्त घरी जाऊन आल्याच्या नंतर. असे बसाल ना? आता बसाल ना? हो सांगा ना. हो बसाल ना? सर तुमचे विद्यार्थी नाही आहेत का? हे बालगोपाल मंडळ आहे, हे परमात्मा सवंगडे आहे ते नाही का, खोड्या करणारे. जर बडबड कीर्तनात केली तर पुढच्या जन्मी तो माणूस बेडूक होतो. म्हणून बडबड करायची नाही. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये 11 वाजेपर्यंत. बरीचशी मंडळे आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्या सस्नेहानं मला तुमच्या सगळ्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोचवला ते माझे परममित्र मित्रवर्य हरिभक्तपरायण प्रेम मूर्ती शब्दप्रेमी जगनजी महाराज पाटील. हे आपले तालुक्याचं वैभव आहे. तालुक्याचं काय, जिल्ह्याचं वैभव आहे. तदनंतर आमचे नेहमीचे सहकारी गायनाचार्य हरिभक्तपरायण अनंतबाबा पाटील असो, भगवान बाबा वाघ, जुने वरिष्ठ कीर्तनकार नाही का, भली भली मंडळी पाठीमागं आहे. इकडनंही इथून त्याच्यानंतर निसाळ बाबा शेवटी का अशी ना सुरुवात झाली आणि ते पोचलेत. हां, शेवटी पोचलेत. आपले दुसरे वाघबाबा नाही आले. हां हां, आणि वाघबाबा पाठीमागे इकडनं आहेत. धनगरी गुरुजी आहेत, भगवान बाबा आमचे वेणकुळे बाबा आहेत. आणि हे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार की बऱ्याचदा संपर्क फोनवर आणि व्हॉट्सअपवरती होतो. आज प्रत्यक्ष भेट झाली. मंगलमय वातावरण आहे. त्याच्यानंतर माझे मित्र हरिभक्तपरायण कमळाकर दादा वारगडे. आता हरिभक्तपरायण लावावं लागेल आम्हाला. तुमच्या गळामध्ये मनमाळ असताना तुम्ही जसं तुमचं पुण्य वाढतं ते पुण्य आपोआप देवाकडून येतो, संत विचाराकडे येतो. एक दिवस ते मन सांगतं आता तू माळकरी झालाच पाहिजे. हे अनेक वर्ष केलेलं साधना असते बरं, तप असतं ते, एकाएकी घडत नाही. त्याच्यानंतर आपल्या भागातून माऊलींची वारी निघते. म्हणजे ठाणा आणि पालघरमधली एकमेव 2 व्हीलरची वारी असेल तर ती आमच्या डाळे साहेबांनी काढावी. मोटरसायकलची स्वतःही वारी करणं, दुसऱ्यालाही वारी करायला लावणं. भली मंडळी बसलेत, बाबाजी खाली बसलेत. त्याच्यानंतर आमचे सुदर्शन दादा आहेत. मुकणी काका मला दिसत नाही, पण या उत्सवाच्या माध्यमातून भली भली मंडळी त्यांना डोक्याला फेटा बांधता बांधता हे शेवटचं सांगतेचं कीर्तन आजचं आहे आपलं. आणि विशेष करून आपल्या भागातले मृदंग अलंकार हरिभक्तपरायण सोमनाथ दादा गावरी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरे पकवाजे त्यांच्यासमोर बसलेत नाही का. त्याच्यानंतर हार्मोनियम करता आमचे वायले सर, ऑलराऊंडर ज्याला म्हणतात. आपल्या भागामध्ये संगीताचे शिक्षक, विशेष करून पुरुष वर्ग, सगळी ज्ञानी मंडळी आहे. आणि तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी. एका शब्दामध्ये उत्तर आली. ज्यांच्या नेतृत्वात आपल्या गावाचं हे नियोजन होतं आहे ते आदरणीय ज्ञानेश्वर दादा गांगोडे नाही का. म्हणजे असं सांगतात अध्यात्माचं वेळ लागलं की त्याला झोप येत नाही, त्याला भूक लागत नाही आणि त्याला तहानही लागत नाही.
हातामध्ये घेतलेला वसा तो मनुष्य, ती व्यक्ती जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत भूक लागत नाही, झोप लागत नाही, तहानी लागत नाही. ज्ञानेश्वर दादाच काय, गावाला सुद्धा झोप लागली नसेल. दिंडी निघाली तिथून, भव्य मंडप. बऱ्याचदा प्रवास करत असताना साऊंड सिस्टम असते पण उत्तम नसते, ती आज आहे. वा वा. ती आज आहे नाही का, माऊली साऊंड सिस्टम. आणि हे सगळा उत्सव, सगळा कार्यक्रम ज्या माध्यमातून तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तो विश्वगुरू यूट्यूब चॅनल तुमचं जयदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून एकदा सर्वांनी हार्मोनी वादक, विनेकरी, टाळकरी, त्याच्यानंतर चोपदारीकरण आहेत नाही का, पुरुष वर्ग, माता भगिनी, गावकरी मंडळी, एकदा सर्वांनी सर्वांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला उटीची वारी केल्याच्या नंतर आपण घरी परतलो आणि परतल्यानंतर आपला उटीच्या वारीच्या निमित्तानं आपला हा उत्सव आहे. एक दिवस ज्ञानयज्ञ सोहळा आहे. बरेच दिवस आम्ही पायी परिक्रमा करत असताना आल्याच्या नंतर आता काय करायचं, काही नाही, जे पुण्य प्राप्त केलंय ना आता हक्कानं देवाकडे मागायचं आहे. देवा, अनेक दिवस उन्हातानात फिरत असताना आता घरी परतलोय, तुझी सेवा केलंय, आता आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे तुझ्याकडे मागणं. आणि मग काय मागावं, कशासाठी मागावं, कोणासाठी मागावं, का मागावं, अशी प्रश्नावली जेव्हा जेव्हा तयार होते त्यावेळी संतांचा विचार करावा लागतो. संतांनी जे मागितलं त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. तुकोबरा म्हणजे कोण आहेत? 42 वर्षांच्या कालकीर्तीमध्ये तुकोबरा वैकुंठाला गेले, पुन्हा आले, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा गेले, पुन्हा आले. 3 वेळाचा दिनक्रम आहे बरं तुकोबरा यांचा. तुकोबराय म्हणजे महाराष्ट्राच्या अधिमानावर आलेले एक असं व्यक्तिमत्व ज्याने सगळ्या थरातल्या लोकांना जीवनदान दिलं. सामान्यांचा नेता, बहुजनांचं कैवारी, एक प्रगल्भ विचारवंत की ज्यांच्या विचारातून अनेक मनगट उभी राहिली. आज जर तुकोबराय नसते 350 वर्षांपूर्वी तर तुम्हा आम्हाला आपलं जीवन कळालं नसतं. कोण होते तुकोबराय? 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. खरं देश स्वतंत्र झाला पण माणूस पारतंत्र्यातच होता. आणि ते काम 26 जानेवारी 1950 रोजी कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. तसं विचाराचं स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर ते संत महात्मा आहेत. ते स्वातंत्र्य संत तुकोबराय, संत ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सोपान काका, गौरा कुंभार, नरहरी सोनार, पिंजारी तो दादू, सेना नाबी, लाख्या कोलाटी, लतीफ मुसलमान, कबीरदास, संतांची मांदियाळी आहे. सध्या संप्रदायामध्ये पक्षप्रेमींनी पक्ष आणून वादावाद सुरुवात केली बरं. खरं तर हे कीर्तन युट्यूबला आहे. संप्रदायात पक्षाचा विषयच नसतो, त्यांना भेट द्यावी फक्त. कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून भेट द्यायची असते. जसं जेवून गेले बरेचसे कार्यकर्ते नाही का. संप्रदायात अशा व्यक्तीने घुसखोरी केली. वारकरी संप्रदायात कोणी घुसखोरी करेल का हो? सगळ्या जाती धर्माचा जो संप्रदाय आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याची गरजच काय? संत महात्म्यांनी अनादी काळापासून परंपरा सांगत असताना सगळ्यांना समसमान हक्क दिला. या रे लहान थोर, याती भरती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. संत संज्ञा जगाला तारक आहे. तुमचा आमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर संतांना शरण जाऊन संतांचं ऐकलं पाहिजे. आपण संत विचारधारा आकलन केली पाहिजे. तुकोबराय त्यातीलच आहेत. अणुरेणू यथोकडा तुका आकाशा एवढा. वेदनिष्ठा, धर्मनिष्ठा, सामान्य जीवाच्या उद्धाराची तळमळ, ज्ञान, भक्ती, वैराग्य, षडगुण संपन्न म्हणजे तुकोबराय आहेत. तुका सहज बोले वाणी, तेथे वेदांत वाहे पाणी. साधे होते तुकोबराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्या यमाला आपण घाबरतो आणि तोच यम तुकोबरायांच्या नावाने घाबरतो. तुकाराम 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 तुकाराम
अधिकारी पुरुष म्हणजे तुकोबराय आहेत. नाम घेता कापेयम, माऊलींचं नाव राहिलं होतं बरं, पाठीमागे आहेत ना ते, कारण आता मोखाडा सोडून जव्हारला राहायला आले राजाराम माऊली, युवा कीर्तनकार आहेत. वा. मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत देवाकडे आपण मागू शकत नाही. अंडरलाईन, अधिकाराशिवाय मागणं नाही. मुलगा बापाकडे तेव्हा मागतो तो माझा बाप आहे म्हणून, माझा हक्क आहे, अधिकार आहे, त्याच्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये मागू शकत नाही. तुकोबराय खऱ्या अर्थानं संत आहेत. आणि तुकोबराय नुसते संत नसून देवाचे निशिम भक्त आहेत. वा. निशिम भक्त आहेत. माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत 42 वर्षांच्या काळामध्ये तुझी मी भक्ती केली, माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे तुझ्याकडे मागणं. बऱ्याचदा गाथेमध्ये आपण अभंग पाहिले तर तुकोबरा सांगतात, देवा नको मला, नको मला. देव सांगतो घे घे घे, देवा नको मला, नको मला. पण बऱ्याच अभंगामध्ये तुकोबरा देवाकडे मागताना आपल्याला दिसतात. परमात्माकडं, देवाकडं ज्या ज्या वेळी साधकाला, भक्ताला, मनुष्याला मागण्याची वेळ येते तेव्हा प्रपंचातला माणूस स्वतःचा स्वार्थ मागतो आणि परमार्थातला संत परार्थ मागतो. हा त्याच्यामधला फरक आहे. म्हणून म्हणतात प्रपंचात व्यवस्था आणि परमार्थात अवस्था. परमार्थातलं जीवन हे पूर्णत्वाचं असल्यामुळे हे अवस्थेला जातं आणि म्हणून मागणं देवाकडं असतं. प्रपंचातलं साधं सुद्धा मागणं असतं. देवाकडं मागत असताना आपण वाढावे संतान, गृहीवावे धनधान्य. प्रपंच कसा वाढेल? गाई, गुरं, ढोरं, म्हशी किती लिटर दूध देतील म्हशी? एका घराची 10 घरं कशी होतील? मोटरसायकल आले, देवा पुढच्या वर्षी 4 व्हीलर येऊ दे. हे प्रपंचातलं मागणं आहे. पण देवाकडं, देवासंबंधी मागत असताना अध्यात्मामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये संत मागत असताना स्वार्थ न पाहता परार्थ पाहतात बरं. आणि म्हणून त्या मागणीला वाङ्मय असा शब्द खर्च करतोय. परमात्माकडे मागत असताना त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे विहित मागणी, दुसरी म्हणजे निषिद्ध मागणी. विहित मागणीचा अर्थ असा आहे अयोग्य मागणी, योग्य मागणी. विहित म्हणजे योग्य, निषिद्ध म्हणजे अयोग्य. निषिद्ध मागायचं नाही, मागू नये. ज्या मागणीनं, ज्या कार्यानं, ज्या रोगानं मनुष्याचं आयुष्य बर्बाद होईल ती अयोग्य गोष्ट देवाकडं मागायची नाही. ज्याच्यानं मनुष्याचं जीवन लयाला जाईल ती गोष्ट देवाकडं मागायची नाही. मग ती त्र्यंबकला जा, पंढरपूरला जा, जव्हारला जा, मोखाड्याच्या जगदंबेच्या मंदिरामध्ये जा, आई वडिलांकडे जा, सरपंचाकडे सुद्धा. ज्याच्यानं जीवाचा, देहाचा, आयुष्याचा नाश होईल ती अयोग्य मागणी मनुष्याने जीवनामध्ये कधीच मागू नये असं शास्त्र सांगतं. पण विहित मागणी, योग्य मागणी मागितल्याशिवाय राहू नये. मूळतः तुकोबराय या अभंगाद्वारे 5 चरणांच्या कडव्यामध्ये तुकोबराय परमात्माकडं 4 प्रकारच्या मागण्या मागतात. 4 प्रकारच्या, ज्याच्यानं परार्थ साधला जाईल. तुकोबरायांची भक्ती पाहून देव पुन्हा पुन्हा यायचा बरं. अरे तुकोबा, तुकोबा आलोय बरं. आलास, पण मी तुला बोलवलं नाही. आलोय ना आता. का आलास? अनेक वर्ष तुझी भक्ती सांगत असताना प्रपंच फार मोठा होता तुकोबरायांचा, पण त्या प्रपंचाकडे पारड फिरून तुकोबरायांच्या जीवनामध्ये केवळ फक्त देव असायचा. बाबरा लाडक्या बहिणींनो, सकाळी उठल्याच्या नंतर नाश्त्याला आपल्याला भाकरी लागतात, त्याशिवाय आपलं पोट भरत नाही. दुपारी आपल्याला भाकरी किंवा जेवण लागतं, त्याच्याशिवाय पोट भरत नाही. संध्याकाळी पुन्हा जेवावं लागतं, त्याच्याशिवाय पोट भरत नाही. एखाद्या दिवशी संध्याकाळची, रात्रीला एखादा माणूस जेवला नाही तर तो सांगतो काल मी उपाशीच होतो, माझं पोट भरलं नाही. मनुष्याच्या पोटासाठी जसं अन्न चालतं, भाकर चालते, तसं संत तुकोबरांच्या जीवनामध्ये पोट भरण्याकरता देव लागतो, त्याच्याशिवाय संत तुकोबरांचं पोट भरत नाही. अशी तुकोबरांची भाषा आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. विठ्ठल नाम, परमात्मा, देव आमचा आहार झालाय. जोपर्यंत त्याची आठवण काढत नाही तोपर्यंत आमचं पोट भरत नाही. एवढी श्रद्धा, एवढी भक्ती, निष्ठेचा परमार्थ. का देव येऊ नये हो? का देव येऊ नये? तुकोबराय आलोय बरं देवा, मी बोलावलं नाही तुला, तुझी भक्ती पाहून आलोय, भक्ती पाहून आलोय.
बरं आलास ना, का कशासाठी आलास तू? काही नाही, अनेक वर्षे पाहतोय तुझा निश्चयचा परमार्थ पाहता पाहता आता मी प्रसन्न आहे, आता मी प्रसन्न आहे. मग तुझं मत काय आहे? प्रसन्न आहे ना? मग आता माझी इच्छा आहे की तुला काही लागत असेल तर माझ्याकडे सगळं आहे, ते तुला मी देतो, तू घे, त्याचा स्वीकार कर. आणि भगवान परमात्म्याच्या दृष्टीने विचार केला तर तो सर्व गुण संपन्न आहे, सगळ्या गोष्टी परिपूर्णतेचा तो परमात्मा आहे, चतुर आहे, शिरोमणी आहे. 6 गुण त्याच्याकडे पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथो. देवाकडे 6 गुण आहेत. तुकोबराय तुला त्यातला एखादा पाहिजे तर देतो ना मी. संत महात्मा सांगतात, देवा आमच्या वडिलांची रीत नाही तुझ्याकडे मागणं, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असे, माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे मागावं अशी परंपरा घालून दिलेली नाही, त्याच्यामुळे आग्रह नको करूस. तरी देव सोडत नाही बरं. तुकोबां येणं जाणं संवाद देव सोडत नाही. तुकोबा असं नका करू, मागा काहीतरी, मागा काहीतरी, मागा काहीतरी. आणि बऱ्याचदा तुकोबा देवाकडे मागत असताना बऱ्याचदा त्यांची मागण्या उतार प्रसंगातले ते अभंग आहेत. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती संपदा संत संगे देई सदा. बऱ्याचदा तुकोबरांची जी भाषा आहे ती परार्थ मागणे हे स्वार्थी नाही. पुन्हा देव सांगतो मागा मागा मागा. जास्त आग्रह करायला लागला. देवा आता संत तुकोबरा विचार करतात, तू फार आग्रह धरतोस ना, मग काहीतरी मागावंच, आता हक्क आहे ना. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी हेची देगा पांडुरंगा, हेची देगा सांगतोस ना मागा, माता हे दे. बराच वेळ बराच काळ तुकोबराय चिंतन करतात, देवा तुझ्याकडे काय मागावं, आता काय मागावं, काय मागावं. चिंतन करतात, विचार करतात. ज्यानं परार्थ साधला जाईल, ज्यानं स्वतःच्या देहाचं कल्याण करता येईल, ज्यानं माझ्या दृष्टीनं माझं जीवन माझं आयुष्य पूर्णत्वेला जाईल असं मागावं लागेल. त्या काळी तुकोबराय परमार्थ शब्दामध्ये घुसले, अध्यात्मामध्ये घुसले, प्रपंच बाजूला ठेवला आणि त्यांनी नीट विचार केला. अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये परमार्थ करत असताना त्या परमार्थामध्ये पहिली पायरी आहे, त्या पहिली पायरीचं नाव आहे म्हणजे अहंकार. आणि जोपर्यंत माणूस ती पहिली पायरी चढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं खऱ्या परमार्थाला सुरुवात होत नाही. हे चिंतन तुकोबराय स्वतःच करतात, स्वतःच्या शेवट कोण करतात. मी कसा आहे, काय मागलं पाहिजे, काय झालं पाहिजे, काय करावं. निश्चयाचा परमार्थ आहे, भक्तीचा परमार्थ आहे, तरी देखील विचार करतात. बरं तुकोबराय आपल्या जीवनात काय मागावं नीट विचार केला आणि मग देवाला सांगितलं, देवा फार इच्छा आहे ना. मग आता हात जोडल्याने सांगितलं, देवा इतकं कर, देवा इतकं कर, तुला द्यायचंच आहे ना, मग इतकं कर, माझा अहंकार मुळासकट जाडून टाक, काढून टाक. अभंगाचं प्रथम चरण. आई तुके करे देवाय के हे वचन, इतुले करी देवाय के हे वचन, इतुले करे देवाय के हे वचन, इतुले करे देवाय के हे वचन, इतुले करे देवाय के हे वचन, इतुले करी देवाय के हे वचन, इतुले करे देवाय के हे वचन, इतुले करे देवाय के हे वचन. समूळ अभिमान जाळी माझा, समूळ अभिमान जाळी माझा, समूळ
आता म्हणतोस ना माग, मग काय दे इतुले करी देवा. ऐके हे वचन मला वचन दे इतकं दे. समूळ अभिमान जाळी माझा, माझा अभिमान अहंकार मुळासकट जाळून टाक, काढून टाक. ही प्रथम तुकोबरांची विहित मागणी आहे बरं, अभंगातली प्रथम क्रमांकाची. मुळासकट काढून टाक, जाळून टाक. बरं, निषिद्ध मागणी मागायचं नाही, विहित मागणी मागल्याशिवाय राहायचं नाही. देवानं आग्रह धरला तर पुण्य प्राप्त जर झालं तर मागायचं, पण विहित मागणी मागायची, चांगली मागणी मागायची, आपल्या जीवनाचं कल्याण होईल अशा प्रकारची मागणी मागायची, देहाचं सोनं होईल अशी मागणी मागायची, आणि परार्थ मागणी मागायची, स्वार्थी मागणी मागायची नाही. ज्याच्यानं नाश होईल, जे नाशका आहे, सडका आहे, कुचका आहे अशी मागणी मागायची नाही. जे टिकेल अविरतपणे ती मागणी मागायची. आणि तो आदर्श तुकोबरांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये घालून दिलाय. इतकं कर, माझा अहंकार मुळासकट जाळून टाक. पहा बरं महिला मंडळ, महाराजजी, एक लय निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती, निवृत्तीचे प्रकार आहेत. लय निवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट छाटल्याच्या नंतर ती पुन्हा येते, पण आत्यंतिक निवृत्ती ती गोष्ट पुन्हा येत नाही. उदाहरणार्थ, आपला एखादा वारकरी जर नाव्याच्या दुकानामध्ये गेला विळा पाजवायला, नाव्याच्या दुकानात नाही का, केस कटिंगला जातो आपण, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. नाव्याच्या दुकानामध्ये केस कापायला जातो, कापले केस आपण, पुन्हा 15 दिवसानंतर पुन्हा जावं लागतं आपल्याला. पुन्हा आलास तू, वाढले ना परत, पुन्हा वाढले, लय लय निवृत्ती, पुन्हा ती गोष्ट तिथं आली. पण आत्यंतिक निवृत्ती पुन्हा न येणं. उदाहरणार्थ, वाढलेले केस कापणं आणि टक्कल पडणं. एकदा का सगळे केस नष्ट झाले, टक्कल पडले की तिथं पुन्हा केस येत. मग व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या द्वारे किती औषध लावत टकलाला, पण तिथं केस येत नाही का. टक्कल पडलं की केस येत नाही. मुळासकट तुकोबराय किती जाणकार आहेत पहा. देवा मुळासकट काढ, पुन्हा तिथं येता कामा नाही, तो अहंकार उगवता कामा नाही. टक्कल पडलं की केस येणार नाही, पण जे केस आहे ते कापले, पुन्हा पुन्हा केस उगवतील, पुन्हा पुन्हा दाढी करावं लागेल आम्हाला. काय हुशार तुकोबराय. आणि म्हणून टक्कल कधी पडतं, व्यवहारात सांगतात, ज्याला सगळ्यात जास्त अक्कल त्यालाच पडतं टक्कल, किंवा ज्याला पडलं टक्कल त्याला सगळ्यात जास्त अक्कल, असंच आहे ना. म्हणून टक्कल पडलेल्या माणसाची कधी जुगलबंदी करायची तो काय सांगेल, कशात गुंतवेल याची शाश्वती टक्कल तेव्हा पडतं. वयोवृद्ध लोक का अनुभवाचे बोल असतात ते. हे मुला शांतबास, सगळे डोक्याचे केस गेलेत, एवढा अनुभव आहे. आत्यंतिक निवृत्ती ती गोष्ट पुन्हा न येणं. तर खूप बऱ्याच देवाकडे तीच मागणी करतात. अहंकार माझा जर जाळायचा असेल, काढायचा असेल, मुळासकट काढून टाक, तो पुन्हा तिथं येता कामा नये. कारण अध्यात्म जीवनामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये अहंकारासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. सगळ्यात महत्वाचा विषय आत्यंतिक निवृत्ती, पुन्हा न येणं. एका वेळी बादशहानं, अकबर बादशहानं बिरबलाला प्रश्न केला, अरे बिरबल, जहापना बोला, माझा एक प्रश्न आहे, म्हणे उत्तर देशील का? जहापना माहीत असेल तर प्रयत्न करेन मी. म्हणे माझे हे जे तळ हात आहेत ना, माझा प्रश्न आहे, माझ्या तळ हातावरती का बरं केस नाहीत? काहीच केस नाहीत म्हणे. बिरबल सांगतो, जहापना कसं आहे ना, तुम्ही नेहमी दान देता, ते दान देऊन 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 तुमच्या तळ हातावरती केस नाहीत. नेहमी दान देता, बात तो सही आहे. बात तो सही आहे. दुसरा प्रश्न आहे, मग तुझ्या हातावरती का बरं केस नाहीत? जहापना कसं आहे ना, तुम्ही जे नेहमी दान देता ते कोणाला देता? मलाच देता. नेहमी जिंकणारा कोण? मीच. हुशार कोण? मीच. हजर जबाबी कोण? मीच. बिरबल कोण? मीच. तुम्ही दिलेलं दान घेऊन 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 माझ्याही तळ हातावरती केस नाही. बात तो सही आहे. बरोबर आहे म्हणे. पुन्हा अजून प्रश्न आहे, मी दान देऊन 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 केस गेलेत, मान्य आहे मला, तो दान घेऊन केस गेलेत, पण हे जे बसलेत यांच्या हातावर पण
केस नाही. तुम्ही विचार करा ना म्हणे. पुरुष असो नाही का, स्त्री असो, लहान मुलं असो, जहापणा कसा आहे ना, तुम्ही ज्यावेळी दान देता ते नेहमी दान मलाच देता. बऱ्याचदा शेंड्याची मिठवले विचार करतात, मोखाड्यावले विचार करतात, जव्हारवले विचार करतात. हा राजा नेहमी या बिरबलाला दान देतो आणि त्याला राग येतो, क्रोध येतो. त्या रागाच्या काळात, रागाच्या वेळेमध्ये हे काय करतात, स्वतःचे हात चोळतात नाही का, ताकद लावतात. आणि म्हणून त्या रागाच्या भरात हात चोळल्यानं त्यांच्याही तळ्या हातावरती केस नाही म्हणे. आता मला सांगा, जन्मतात तळ्या हातावरती केस नसल्यामुळे तिथे उगवण्याची गोष्टच नाही, अत्यंत निवृत्ती. ती गोष्ट एकदा नष्ट झाली किंवा नसली पुन्हा तिथं ती येत नाही. तो खूप बरा आहे. हुशार असल्याकडे देवाकडे मागणी करतात, पण देवा मला हे दे, की परत त्या ठिकाणी ती गोष्ट येता कामा नये. अहंकार माझा जाळ पण मुळासकट जाळ, तर पुन्हा त्या जागेवरती येता कामा नये. विठाला विठाला म्हटलं जातं, देणे को अन्नदान. जेवलो ना आपण सगळे. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता और डूबने को अभिमान. मरायचं असेल, डुबायचं असेल तर अहंकार बाळगा, बिनधास्त. तरायचं असेल तर परमात्म्याचं नामाचं गजर करा. दान द्यायचं असेल तर अन्नदान द्या. शास्त्र सांगून गेलंय बरं आपल्याला. दान देऊन आपण काय देणार? सगळ्यात जास्त खर्च कसला असतो? अन्नदानाचा. अन्नदान. म्हणून अन्नदान देणाऱ्याने काय करावं? डाळ, भात, भाजी, मिष्टान्न द्यायचं. बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, जिलेबी. हे कधी खायला मिळतं? घरी खायला मिळतं का? सण असले तरी आपण घरी बनवत नाही. म्हणून मी प्रारंभी म्हणालो का आज आपला सण आहे. सण असला तरी स्वतःच्या घरी आपण ती गोष्ट बनवत नाही. पण ज्यावेळी सप्ताह असतो, उत्सव असतो, दिंडी असते, आज काय द्यायचं? आज बुंदी, उद्या जिलेबी. पार घशापर्यंत लोक खातात. देणे कोण दान देतात ना लोक. तुम्हाला गंमत सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी उपभोग घ्यायचा असेल शेंड्याची मेटकर, तुम्ही काय करायचं? काही दिवसानंतर आता पंढरपूरची आषाढीची वारी आली. पंढरपूरची आषाढीची वारी आली. त्या आषाढीच्या वारीमध्ये त्र्यंबकेश्वर निवृत्तीदादांपासनं तर नगरपर्यंत देणारी एवढी लोक आहेत, अक्षरशः घेऊन तुम्ही कंटाळाल. कोणी पायी वारी करत असाल, चालत असाल, पहा तुम्ही बाबा, इथून लोक सुरुवात करतात. बिस्लरी जवळ येते, सोमा पकवाचा वाजवत त्या पोटावरती पण पाण्याच्या बाटल्या कधी कधी असतात, त्या बॅगेमध्ये असतात. बिस्किटचा पुडा मिळतो तुम्हाला, शेव मिळते, बुंदी मिळते, लाडू मिळतात, चिप्स, वेफर मिळतो. का सांगतो? लोक देणार आहेत म्हणून. का बरं अन्नदान? का बरं लोक वस्तू देतात? त्याच्यामधून मनुष्याला पुण्य प्राप्ती करून घ्यायची आहे. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम. तरायचं असेल तर माणसाकडे नम्रपणा पाहिजे, लीनता पाहिजे. तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. त्याच्याशिवाय परमार्थ नाही, अध्यात्म नाही. आणि डुबणे को अभिमान. लोकांनी शिव्या द्याव्या असं वाटत असेल तर मग मी पण करा, छाती पुढे करून फिरा तुम्ही. माझ्यासारखा कोणी नाही. अरे भोले भोले पाहिले. म्हणून अहंकार हा जो शब्द आहे इतका जीवनाकरता घातकी आहे की माणसाचं जीवन लयाला गेल्याशिवाय राहत नाही. तो खूप बरा आहे. देवाकडे मागणी करताना सांगतात, समूळ अभिमान जाळी माझा. आता या अहंकाराविषयी सांगत असताना भगवद्गीतेनं 13व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलंय बरं. मनुष्य ज्या प्रवासात जीवन जगतो, महिला मंडळ, सगळ्यांना 2 डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, शरीर आहे. हे फक्त दिसण्याचं आहे, पण नसण्याचं किंवा आतमध्ये काय आहे हे अवस्थेचं आहे. व्यवस्थेचं काय आहे? व्यवस्थेचं आहे ना अवस्थेचं काय आहे? हे फक्त दिसण्याचं शरीर आहे. पण शास्त्र सांगितल्याप्रमाणे 13व्या अध्यायामध्ये 5 आणि 6 क्रमांकाचा श्लोक आठवण करून देतो. फक्त देह नुसता बघून चालत नाही, त्याच्यामध्ये काय आहे माणसानं त्याची जाण ठेवली पाहिजे, जाणलं पाहिजे. याच्याकरता श्री गुरूंची निर्मिती असते बरं. हा सगळा मार्ग सांगणारे कोण? ते सद्गुरू असतात. आणि जगाचे गुरु कोण आहेत? निवृत्तीदाता आहेत. स्वामी निवृत्तीदातारू
विश्वाचा तो गुरु. आणि म्हणून आम्ही त्यांच्या भेटीला जात असतो. ओटीची वारी असो, पौषवारी असो. गुह्य ज्ञान कोणाकडे असेल तर ते निवृत्ती दादांकडे आहे. ते त्यांना तिथं जंगलात सांगितलंय. तिथूनची ती परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिस मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वोळेला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. आणि म्हणून आम्ही आळंदीला जातो. तिथं ज्ञान आम्हाला ते प्राप्त होतं. असं फिरत फिरत तिथपर्यंत आलंय. त्या भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये 5 आणि 6 क्रमांकाचा श्लोक प्रत्येकाला आठवण करून देतो. 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पान याच्या पलीकडं या देहामध्ये 36 तत्वांचा वास आहे. 13वा अध्याय 5 आणि 6 क्रमांकाचा श्लोक आहे. महाभूतान अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतत् क्षेत्र समाशेन सविकार मुदारुतम. 5 आणि 6 क्रमांकाचा श्लोक प्रत्येकाला आठवण करून देतो. देह हा दिसतोय, त्याच्या पलीकडे याच्यामध्ये 36 तत्वांचा वास आहे आणि त्या तत्वावरती हा देह चालतो. प्रत्येकाला सुख आहे आणि प्रत्येकाला दुःख आहे. प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येकाला द्वेष आहे, प्रत्येकाला अहंकार आहे. भगवद्गीता सांगते. काय आहे भगवद्गीता? भगवद्गीता म्हणजे प्रत्येक मनुष्याचे हे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे काय? ज्यामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार केला जातो, विचार मांडला जातो, त्याला शास्त्र असं सांगितलं जातं. आणि म्हणून माऊलींचा हरिपाठ असो, विचारसागर ग्रंथ असो, ज्ञानेश्वरी असो, तुकाराम गाथा असो, याच्यामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार मांडलाय. आणि म्हणून त्याला आपण शास्त्र सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. साचची बोलाचे नवे शास्त्र संसार जिनन हे शस्त्र परी आत्मा अवतरविती मंत्र अक्षरीये. गीतेतला प्रत्येक श्लोक काय? प्रत्येक अक्षर तुम्हा आम्हाकरता मंत्र आहे. प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येकाला द्वेष आहे. 36 तत्व सांगितलेत बरं. महाभूतान अहंकारो. जगामध्ये 5 महाभूत आहेत, पण ती एकत्र नसतात. ते देहाच्या बाहेरचे आहेत. 5 महाभूत नाही का? आकाश, वायू, अजून हा जल, अजून हा हा अजून आप आणि तेज. 5 महाभूत. त्या एका भूतानं ठरवलं आज मला शेंड्याची मिठला यायचं नाही, तर इथली सगळी भूतं होतील. पा एकानं ठरवलंय, तुम्ही अडवले ना सगळं, म्हणून सगळं बंद आहे. चला हवा येऊ द्या. हे तत्व थांबलंय बरं, येत नाही म्हणून सगळ्यांना घाम आलाय. त्या कॅमेऱ्यालाही घाम आलाय. 5 महाभूत त्याच्याशिवाय जग चालत नाही. वैज्ञानिक लोक मानत नाही. अरे माना, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. कारण विज्ञानाची निर्मिती ही अध्यात्मातून आहे, ज्ञानातूनच आहे. म्हणत असतो ना आपला श्लोक, एका महात्म्याचं ब्रीदवाक्य आहे, विज्ञानिकी क्रांती पर अध्यात्म बिना नाही मन शांती. अध्यात्म बिना मनाला शांती नाही. महाभूतान अहंकारो. 5 महाभूत. पहा बरं, हंकारो. हंकार मज अहंकार. बुद्धिर्व्यक्तमेव च. बुद्धी 7, अव्यक्त 8, इंद्रियाने दशेकं च पंचचेंद्रिय गोचरः. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हाताचा विषय आहे चालणं, पायाचा विषय आहे टाळी वाजवणं, डोळ्याचा विषय आहे ऐकणं, कानाचा विषय आहे पाहणं, जिभेचा विषय चावणं, दातांचा विषय चव घेणं. बरोबर ना? हा बरोबर का? बरोबर का? नाही ऐकताय, चांगलं ऐकतात बरं. जिभेचा विषय चव घेणं. आंबा किती चविष्ट आहे कोणाला कळतं? त्या जिभेला कळतं. हा 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 काय चव आहे. मगाशी जेवता जेवता ते पदार्थ एवढे होते की ते पाहावे की जिवावं असा विचार आला होता आम्हाला. चव कोणाला कळाली ती? नाही का? नाकाला कळालं काय चव यामध्ये असेल. जिभेवर ठेवलं आणि हा काय खीर होती, खाल्ली नाही पण. जिभेचा विषय तो. दातांचा विषय चावा घेणं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. पायाचा विषय आहे परिक्रमा करणं, चालणं. हातांचा विषय टाळी वाजवणं, हातांचा विषय आहे.
डोक्याचा विषय आहे बुद्धी, विचार करणं. डोळ्यांचा विषय पाहणं. प्रत्येक इंद्रियांचा प्रत्येक वेगवेगळा विषय आहे. 5 + 5 10. 10 इंद्रियांचे 10 विषय म्हणजे 20 आणि आधीचे 8 28. इंद्रियाने दशेकंच पंचचेंद्रिय गोचरः. पहा बरं, इच्छा, द्वेष, सुखम दुःखम, संगात, चेतना, धृती. आता हे झाले 7. 28 आणि 7 35 झाले. तत्व सांगतो बरं, मनुष्यात कुठकुठली तत्व आहेत. त्याच्यातला 36वं तत्व आहे जे न दिसणारं. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. या 36 तत्वावरती हा देह चालतो. आणि त्या 36 तत्वातला पहिला शब्द भगवद्गीतेनं उच्चारला, वापरला. पंचमहाभूत देहाच्या बाहेरचे आहेत, पण 6वं जे तत्व आहे ते देहातलं आहे आणि ते पहिलं तत्व आहे त्याचं नाव आहे अहंकार. आणि मग ज्ञानेश्वर महाराज या शब्दावरती अनेक ओव्या खर्च करतात. ज्ञानेश्वरमध्ये 13व्या अध्यायामध्ये त्या 5 आणि 6 क्रमांकाच्या श्लोकाच्या खाली ज्ञानवर्णी ओव्या खर्च केल्यात. अहंकार प्रत्येकामध्ये आहे. कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कोणाला कलेचा अहंकार आहे, कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला बळाचा अहंकार आहे. प्रत्येकाला नाना प्रकारचा अहंकार आहे. सध्या राज्यामध्ये जे चाललंय तो अहंकारच आहे. राज्यातल्या संत विचारी परंपरेतल्या असलेल्या 20 लोकांना नावं ठेवणं म्हणजे त्याच्याकडे असलेल्या अहंकाराने तो नावं ठेवलंय. बरं, दुसरं काय आहे? 20 लोकांनी, राज्यातल्या 20 लोकांनी संप्रदायामध्ये घुसखोरी केली, अर्थात त्याच्यामध्ये दोष दिसतात, द्वेष करतो, ज्याचा अर्थ त्या माणसाच्या मनामध्ये तो अहंकार जागा झालाय. हे त्याचं उत्तर आहे. प्रत्येकाला अहंकार आहे, पण तो दिसत नाही. पण दिसला जरी नसेल, पण तो कालांतरानंतर हळूहळू जागा होतो. याच्याकरता संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ओव्या खर्च केल्यात. ज्ञानोबराय उत्तर देतात त्याचं. आणि जागत ये दशे स्वप्ने लपाले से नातरी अवैसे चंद्रगुड. जागेपणा स्वप्न असतात पण दिसत नाही. पण तीच स्वप्न जागेपणातले रात्री आपल्याला दिसतात. महिला मंडळ जागेपणा स्वप्न असतात ना, पण दिसत नाही का? डोळे उघडे असतात. पण रात्रीच्या काळात, रात्रीच्या वेळे डोळे बंद असतात, मग ती दिवसाचे स्वप्न आपल्या रात्री पडतात. आणि जागत ये दशे, जागेपणा स्वप्न आहेत पण ते दिसत नाही. ती स्वप्न रात्री आपल्याला दिसतात. मग कधी कधी भूतांची स्वप्न पडतात. काय भूत होतं? तो दिवसा कशाला भूतांचा विचार करतोस? दिवसा भूतांचा विचार करायचा, मग रात्री कोण स्वप्नात येणार? काय झालं, एका मुलानं स्वप्नात मोटरसायकल खरेदी केली. वाहिले सर, मोटरसायकल खरेदी केली पण चालूच होत नाही. चालूच होत नाही. सेल मारता मारता सेल बसत नाही. त्यानं किक मारायला सुरुवात केली. पहिली किक, दुसरी किक, तिसरी, चौथी, 5वी बसत जाम झाला. 10-12 किक झाल्या आणि जशी 13वी किक बसली ना, खुश झाला. बरं आत्ता चालू झाली. तसं शेजारी असलेल्या मित्र त्यानं उठलं, मूर्खा उठ. अरे काय झालं? अख्खी गोधडी फाडलीस तू. स्वप्नातलं अख्खी गोधडी फाडलीस. तुला मोटरसायकल खरेदी करायची ती दिवसा घे, रात्री काय घेतोस तू? आणि जागत ये दशे, दिवसा मोटरसायकलचा विचार करायचा, रात्री मोटरसायकलला चालली. त्याचा परिणाम गोधडी फाडून घेतली त्यानं. स्वप्न लपाले असे. मग दिवसा जर स्वप्न दिसत नाही, स्वप्न नाही का आहे, ते रात्रीला पडतं. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ना तरी अवैश्य चंद्रगुड, अमावस्येच्या रात्रीला चंद्र दिसत नाही, मग नाही का आहे. तो हळूहळू 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 छोटा 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 मोठा मोठा पौर्णिमा आली की त्या दिवशी अखंड चंद्र दिसतो. ज्ञानोबराय थांबले, पुढे सरसावले. भजन करू विठाला विठाला. लहान मुलं जी बसली, जी या लहान मुलामध्ये त्याचं तरुण वय आहे, त्यांना ते दिसत नाही. आमच्यासारख्या तरुण वयामध्ये आमचं म्हातारपण आहे, आम्हाला ते दिसत नाही. आणि म्हातारपणात त्या म्हातारे बाबांचं मरण आहे, त्यांना ते दिसत नाही. कारण 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये शास्त्राने गणना केली. बरं, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम पुण्यम, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्ये. 25 वर्षापर्यंत मनुष्याने विद्या कमवली पाहिजे. आपण तर 21 झाली रे झाले, 18 झाले रे झाले की कधी एकदाचं लगीन करतो आणि कधीही पोरं जातात.
25 वर्षापर्यंत माणसानं शिक्षण घेतलं पाहिजे. काय महत्व आहे शिक्षणाला. पूर्वीची जी लोक आहेत ना, आत्ताच्या पिढीला हात जोडून सांगते, अरे दादांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिक्षण घेता आलं नाही, आता तुम्ही तरी करा. पण आताची पिढी ऐकायला तयार नाही. हे संस्काराचं शिक्षण आहे आणि ते नोकरीचं शिक्षण आहे. लहान मुलामध्ये त्यांचं तरुण वय त्यांना तर दिसत नाही, पण एक दिवस ते तरुण होणार आहेत. त्याची भाषा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. नाना अप्रढो बाळकी तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळी की का मोदू जैसा. लहान मुलात तरुण वय हे दिसत नाही, तरुण मुलामध्ये म्हातारपण दिसत नाही, आणि म्हातारपणात मरण आहे ते आपल्याला दिसत नाही. पण एक दिवस मात्र जायचं आहे आपल्याला. ज्ञानोबाबाई अजून थांबले नाही, पुढे सरसावले. किंबहुना काष्टी वन्नी जेवी किरीटी, तेवी प्रकृतीची आपोवटी गौप्य जो असे. लाकडात अग्नी आहे, घर्षण झाल्याशिवाय दिसत नाही. नाही का. मंथुनी नवनीता तेशगी अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दिसत नाही. अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण तो दिसत नाही. पण एक दिवस असा उजाडतो, तसा वाटला नव्हता पण दिसला बरं. अहंकार त्या काळी तो जागा होतो. ज्ञानोबाबाई अजून थांबलेले, पुढे सरसावले. छानपैकी दृष्टांत दिला बरं. दृष्टांताची खाण कोण असेल तर ते ज्ञानेश्वरी आहे. खिशातलं सांगण्यापेक्षा गाथ्यातलं सांगावं, काय माथ्यातलं सांगावं. संत परंपरा आहे बरं. चांगलं आहे का माणसानं. हे जे व्यासपीठ आहे, ही जी गादी आहे, ही चांगलं सांगण्याची गादी आहे बरं. ढोबळ चर्चा सांगण्याची गादी मिळत नाही. मला कल्पना आहे, माझ्या पाठीमागं असलेली समोर बसली मंडळी, वडीलधारी मंडळी, हे शुद्ध पारमार्थिक आध्यात्मिक आहे. ज्ञानोबाबाई पुढे सरसावले आणि माऊलींची भाषा आहे. जैसा ज्वरू धातू गतू, अपथ्याचे मिश पाहतू, मग जाली आणतू बाहेरी व्यापी. जैसा ज्वरू धातू गतू, अपथ्याचे मिश पाहतू, मग जाली आणतू बाहेरी व्यापी. ज्वर म्हणजे आजार प्रत्येकाच्या शरीरात आहेत, पण ते दिसत नाही. पण अपथ्य झालं, जास्त जेवण झालं, जास्त लोणचं झालं, जास्त तिखट खाल्लं, मग ॲसिडिटी झाल्याशिवाय राहत नाही. अपथ्य झालं खाण्यामध्ये की मग ते बाहेर येतं, मग आपण ढेकर देतो. ॲसिडिटी झाली रे, जळजळ करायला लागली. ॲसिडिटी आहे, आधीपासून आहे, पण ती दिसत नाही. मनुष्याला झालेली सर्दी, झालेला खोकला दिसतो का? बऱ्याच जणांना आता खोकला असेल लहानसा, खोकतो आपण, तो दिसतो का? दिसत नाही. सर्दी दिसते का? नाही. पथ्य आहेत, अपथ्य आहेत, आधीपासनं आजार आहेत, पण ते दिसत नाहीत. ज्ञानोबाबाई वर्णन करतात. करोनाच्या काळातही सर्दी होती, ताप होता, खोकला होता, दिसत नव्हता. पण करोना आला, फार वाईट काळ होता तो. आणि त्या काळी शासनाने सांगावं, तुला सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, म्हणजे तुला आता खरा करोना झाला. मग भली बोली लोक क्वारंटाईन झाली आणि 14 दिवस गोळ्या खाऊनच आले. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल महाराज श्री, बरं का निसळ बाबा. 20 दिवसांपूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. फेटा बांधता बांधता एक मुलगा डाव्या साईडला बसला, वळीव बाबा. अरे म्हटलं, कामावर जात नाही तू? वडापाव बनवायचा बिचारा पोरगा. महाराज म्हणे, काय करू, 1-2 वर्ष झालं मी कामावर गेलोच नाही. काय झालं काय कमळाकर दादा? काय झालं काय? काही नाही. करोनाच्या नंतर मी जी इंजेक्शन घेतली होती, जो डोस घेतला होता ना, त्याच्यानं मी आता आजारीच पडतो. हे त्याचं उत्तर होतं बरं. मुळात शास्त्रानं आजार हा जुन्यापासून सांगितला. शासनानं काय केलं, करोना येऊ नये त्याच्यासाठी गुणकारी म्हणून ते 2 डोस होते ना. हा 2 होते ना सर. 2 इंजेक्शन घेतली. आता म्हणे माझे पाय एवढे दुखतात ना, का सांगू नका, उभंच राहता येत नाही. भल्या भल्यानं त्रास जाणवते असेल बरं. तुम्हाला खोटं वाटत असेल, कोविड झाल्याच्या नंतर ज्या 2 लसी होत्या, 2 डोस होते, त्याच्यातला एकही मी घेतलेला नाही. खरं वाटेल तुम्हाला, एकही घेतलेलं नाही. घरचे सांगायचे नको बघू, आहे अजून. एकही नाही घेतलेला मी. आता हिंमत असेल तर येतील मला डोस द्यायला. आता नाही येणार, आता पत्रकार आहे. आता काय डोकं लावतील ते. रोग तेव्हाही होता. 100 वर्ष झाली की परमात्मा सगळ्यांची परीक्षा पाहतो. रोगराई येते.
आता माझा दरवाजा मी बंद करतो मंदिराचा, तुझ्यातला दरवाजा उघडतोस की नाही ही परीक्षा पाहायला परमात्मा परीक्षा घेतो बरं. त्याच्याकरता तो बार बार रोना म्हणजे करुणा आला होता. कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा, कोणाचे वडील, कोणाची काकू, कोणाची सासू, कोणाचा सासरा, भली भली लोक नजरेसमोरून निघून गेली हो. शरीर सुद्धा घरी पोचलं नाही, भली भली लोक नजरेसमोरून निघून गेली. काय काळ होता. आणि म्हणून माणसानं थोडा चांगला विचार करायचा आणि कीर्तन ऐकायचे. याच्यातून माणसाला कळतं मी काय करावं, भविष्यात कसं वागावं. अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, थोडा थोडा तो दिसत नाही, असे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात बरं याच्यामध्ये. ज्ञानोबराय अजून थांबले, पुढे सरसावले आणि अनेक ओव्या त्यांनी अहंकार शब्दावरती खर्च केला. विठ्ठल विठ्ठल तै सापांचाही गाठी पडे, तै देहाकार उघडे, तै नातवी चहूकडे अहंकार उगा. ज्ञानेश्वरी माझा आवडीचा विषय असल्यामुळे सांगतो बरं आहे. सगळ्यांठाई अहंकार आहे जगात, जी जी माणसं आहेत ती, पण तो काळ वेळ आल्याच्या नंतर प्रगट होतो बरं. ज्ञानोबराय अजून थांबले नाही, पुढे सरसावले आणि बऱ्याचशा लोकांच्या, कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या, श्रोतांच्या पाठांतरातली ओवी खर्च केली. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार शब्दाचं नवल सांगितलं याच्यामध्ये. नवल अहंकाराची गोठी. गोठ हा शब्द ग्रामीण भागातला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाला समसमान हक्क दिलाय बरं. गोठ आपला, तुमचा, आमचा शब्द आहे. अहंकार शब्दाचं नवल गोष्ट ऐका ना तुम्ही. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. ज्याला टाळ कळत नाही, मृदंग कळत नाही, हार्मोनियम कळत नाही, कीर्तन कळत नाही, विना कळत नाही, चोपदारीची काठी कळत नाही, प्रवचन कळत नाही, भागवत कथा कळत नाही, राग कळत नाही, स्वर कळत नाही, त्याच्या पाठीमागं अहंकार धावत नाही. का? तो अज्ञान असतो. तो ऐकतो बिचारा, जो येईल त्याच्या पाया पडतो घरी निघून जातो. माऊली, खरं तर हा आनंद आहे. अज्ञानातला परमार्थ जो आहे ना, हा सिद्धीश निराळा परमार्थ आहे. अज्ञानाचा परमार्थ. पंढरीच्या वाटेवरती भली भली लोक असतात, ती सगळ्यांचे पाय पडत नाही. का? डोक्याचा फेटा सांगतो नको पाय पडू, टोपी सांगते कडक टोपी नको त्याच्या पाया पडू. पण जी साधी लोक असतात की ज्यांच्या खांद्यावरती त्यांचा बिछाना असतो, कपडे असतात, ती लोक सगळ्यांना माऊली जयरी जयरी, शर्ट पॅन्ट त्याच्याही पाय पडतो, धोतरवाल्याच्याही पाय पडतो, फेटेवाल्याच्याही पाय पडतो, नाही का? कधी कधी उघडी लोक असतात त्यांच्याही पाय पडतात. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. म्हणून अहंकार नष्ट करायचा असेल, घालवायचा असेल तर एकमेव पर्याय म्हणजे पंढरीची वारी करणं. भल्या भल्यांचा अहंकार कमी होतो बरं तिथं. आता आज तुम्ही चटेवरती मस्त बसलात, छान बसलात बरं, तिथं जिथं जागा मिळेल तिथं बसून जेवावं लागतं. किती मोठी गाडी, किती मोठा बंगला, ते घरी, तिकडं नाही. करोडपती घरी आहेस तू, पंढरीच्या वारीत नाही. होईल भिकारी पंढरीचा वार करी. परमात्माकडे भिकारी बनून जायचं राहतं तिथं. हा जो अहंकार आहे, जो अज्ञानी आहे, त्याच्या पाठीमागं लागत नाही, तो अज्ञानीच आहे. आणि हे जे जीवन आहे अज्ञानपणाचं, लहानपणाचं जीवन आहे, अज्ञानपणाचं जीवन आहे, हे सुखकारी जीवन आहे. बऱ्याचदा संत तुकोबारांनी परमात्माकडं मागत असताना अनेकदा काय मागवा, देवा मला द्यायचं आहे ना तर लहानपण दे. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण
वाटेवरती तुकोबरा देवाकडे लहानपण मागतात. मुंगी साखरेचा रवा लहानपण दे गा देवा. मला लहानपण दे, लहानपण आल्याशिवाय साखरेचा रवा चाकता येत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये हत्तीसारखं बळ आलं, पण हत्तीलाही मार खावा लागतो. हत्तीलाही मार खावा लागतो ना. ऐरावत रत्न तोर त्याची अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. जयांगी मोठेपण जयांगी मोठेपण जयांगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. माझ्या जीवनामध्ये मला लहानपण दे, मोठेपण काय करू. लहानपण असलं की परमात्मा अहंकार पाठी लावत नाही, पण मोठेपण आलं रे आलं की अहंकार दुडू 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 त्याच्या पाठी मागत धावतो. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी, असा नाचवतो त्याला. सज्ञान जो आहे, ज्याला कळतं कीर्तन प्रवचन भारूड परमार्थ, पेटी म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, गायक म्हणजे काय, पखवाज काय, पखवाज काय. आणि म्हणून त्याची जबाबदारी असते मी स्वतःच्या जीवनामध्ये मी सांभाळावं, ही त्याची विशेष जबाबदारी असते. मला सांगा माता मौल्यांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने किती कमावलं, संपत्ती असो, इस्टेट असो, गाडी असो, बंगला असो, किती कमावलं, पण मनुष्याच्या जीवनामध्ये कमावलेलं तो घेऊन जातो की इथंच ठेवतो. त्याला इथंच ठेवावं लागतं. कालच्या दिवशी युट्यूबच्या माध्यमातून एक व्हिडिओ पाहिले बाबा. एक मनुष्य श्रीमंत, फार श्रीमंत मनुष्य, 4 गाड्या होत्या त्याच्या काळ्या रंगाच्या. एक गाडी, त्या गाडीचं नाव होतं थार. त्याची किंमत सध्याची जी आहे साहेब किती हो, 25 लाखाची थार आहे. आता 25 लाखाची थार. त्याच्या पुढे जी गाडी होती ती 1 कोटीची होती. त्या गाडीचं नाव मला माहित नाही, कारण माझी तेवढी पात्रता नाही. त्याच्या पुढे तिसरी गाडी होती ती 2 कोटींची होती. आणि त्याच्या पुढे चौथ्या रंगाची गाडी होती ती 5 कोटींची होती. किती? 5 कोटींची. 25 लाख रुपये, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 4 गाड्या सलग चालवत होत्या. 4 ड्रायव्हर सलग चालवत होते. पण त्याच्या पुढे एक 5वी गाडी होती, ती मात्र कमी किमतीची होती, आणि ती गाडी होती ॲम्ब्युलन्स. कुठली गाडी होती ती? ॲम्ब्युलन्स. लाल दिव्याची, सजवलेली चांगली. आणि या 4 गाड्यांचा मालक त्या ॲम्ब्युलन्समध्ये प्रवास करत होता. काय कमावलं जीवनात तुम्ही सांगा मला. ज्याच्याकडे थार आहे 25 लाखांची, 1 कोटींची, 2 कोटीची, 5 कोटींची, आणि तो माणूस ॲम्ब्युलन्समध्ये प्रवास करत असेल तर कमावलेलं काय घेऊन जाणार तुम्ही? गॅसवर होता तो माणूस. आदर्श ती व्हिडिओ ठरली बरं. आएगा सो जाएगा. म्हणून कमावलेलं कमवा तुम्ही, पण ते कमवत असताना त्याचा वापर समाजाला झाला पाहिजे, प्रपंचाला झाला पाहिजे, गावाला झाला पाहिजे, तालुक्याला झाला पाहिजे, जिल्ह्याला झाला पाहिजे, राज्याला झाला पाहिजे, नवे आध्यात्मिक कार्याला, पारमार्थिक कार्याला झाला पाहिजे. उपयोग काय तुमच्या गाडी घोड्यांचा? वाक्य लिहिलं जातं. आयुष्यभर जीवनामध्ये ज्याच्यासाठी पळत होता, मात्र स्मशानात एकटाच जळत होता. स्मशानात एकटाच जळत होता. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तेथे कोणी सोडविना
एका सद्गुरु वाचोनी धर्म जागो सदैवा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी वाढदिवसाच्या निमित्तचे येतील पाय लचकला तंगडी तुटली हे येणार नाही बरा आहेस का हो बरा आहे तिथूनच हॅलो आता हॅलो हा जो विषय आहे ज्यानं मोबाईल काढला त्याच्या बायकोचं नाव आहे हॅलो काय मोबाईल काढणाऱ्याच्या बायकोचं नाव आहे हॅलो आणि मग आपण सांगतो हॅलो त्याच्या बायकोला हाक मारतो आपण ती परंपरा चालू झाली कोणी सोडवलं नाही म्हणून जीवनामध्ये मनुष्यानं किती कमावलं किती काही केलं ते स्वतःच्या कामाचं जगाच्या कामाचं नाही आणि तो इथंच ठेवणार म्हणून जीवनामध्ये त्या मनुष्यानं कदापि अहंकार करता कामा नाही विढाला विढाला संत नामदेव महाराजांनी परमात्म्याकडे मागत असताना काय मागावं देवा अहंकारच काय अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या भाविकांना लागता कामा नये. माझ्या विष्णू दासा भाविका माझ्या विष्णू दासा भाविका माझ्या विष्णू दासा भाविका माझ्या विष्णू दासा भाविका अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी अहंकार काय अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या शेंड्याची मोटकर पळसपाळेकर मोखाड्या वडा लागता कामा नये किती भयंकर अहंकार असावा बाबा अहंकार निशिगन दाट गुरु वचने फुटले पाट गुरु वचने फुटले पहाट भक्ती माता विठले बळवंत माता भेटले भगवंत येणे मार्ग दाविला चोखाट नरहरे रामा गोविंदा नरहरे रामा गोविंदा वासुदेवा येणे माया प्रसार नरहरे रामा गोविंदा वासुदेवा नरहरे रामा गोविंदा वासुदेवा मनुष्याला एकदा जन्म मिळतो आणि जन्म मिळाला की त्या जन्मामध्ये देहाचं सोनं करण्याची संधी असते बरं या की देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे याच देहात तुम्हा मला मिळालेला मनुष्य देह ही म्हणजे विशेष पर्वणी आहे आणि या पर्वणीचं संधीचं सोनं जर करायचं ठरवलं तर मनुष्यानं याच देहामध्ये याच जन्मामध्ये करायचं आहे अहंकार न करता मनुष्यानं साधं जीवन जगलं तर फरक काय फरक पडतो ना साधं जीवन नम्रतेचं जीवन मनुष्याला लगेच मोठं करतं आणि म्हणून संत महात्मे वेळोवेळी आग्रह धरतात जीवनामधून मनुष्याच्या प्रवाहातून एकदा का अहंकार नष्ट झाला रे झाला की त्याला लगेच देव उपन येतं तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला
गेल्यावर गेला की मग देव झाला म्हणजे काय, माणसामध्ये माणूसपण, माणुसकीचं जीवन तयार होतं. त्याच्यासाठी अहंकाराची भाषा मनुष्याने जीवनामध्ये सोडावी, नाही का. तीळ मात्र तिळा एवढा तीळ मात्र होय अभिमान, मेरुत समान भार देवा. आणि म्हणून तुकोबर आहे देवाकडं विचारपूर्वक मागणी करतात. देवा, माझ्या जीवनामध्ये विहित मागणे काय, माझी एक विनंती आहे, मला वचन दे, एवढं कर, मुळासकट माझा अहंकार जाळून टाक. इतुले करे देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. देव सांगतात एकच इच्छा आहे ना तुझी देवा. मग पुन्हा एक दुसरी विहित मागणी आहे, काय, माझी जी दृष्टी आहे ती समसमान होऊ दे. दुसरं चरण, इतुले करी देवा ऐक हे गोष्टी, इतुले करी देवा ऐक हे गोष्टी, इतुले करी देवा ऐक जय हो जय हो. देवा अजून एक वचन दे, इतकं कर. इतुले करी देवा ऐके हे गोष्टी, सर्व सम दृष्टी तुझ्या देखे. रणात वानात, नाही का, कणात खांबात मंडपात माणसात मुक्या प्राण्यामध्ये मला फक्त केवळ तू दिसू दे. माझी दृष्टी समसमान होऊ दे. जिथं पाहावं तिथं केवळ फक्त तू दिसला पाहिजेस. त्याच्या पलीकडं माझी कुठलीच प्रकारची मागणी नाही. विहित मागणी तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुसरी मागणी करतात, तिसरी मागणी करतात. एवढंच तुकोबा सांगतात, देवा अजून एक विनंती आहे. इतुले करे देवा विनवितो तुझं संत चरण रज वंदी माता. एक विनंती आहे, संतांचे रजकण माझ्या कपाळाला लागू दे. त्याच्यामध्ये विशेष पुण्य आहे, विशेष पुण्य आहे. आणि त्याच्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होऊ शकत नाही. संगत संतन की करले जन्म का सार्थक तू करले. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते. सज्जनाची, संतांची, महात्म्यांची, श्रीगुरूंची संगती केल्याशिवाय मनुष्याचा उद्धार होऊ शकत नाही. ऐका बरं, जड भिंतीचा उदाहरण सोपं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंतीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जड भिंतीचा उद्धार झाला. रेड्याचा उद्धार होणं सोपं आहे, तसंच रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला, रेड्याचा उद्धार झाला. पण मनुष्याचं उद्धार होणं फार कठीण आहे. ज्याला बोलता येत नाही तो रेडा वेद म्हणायला लागला,
जिला चालता येत नाही ती जडभिंत चालायला लागली. जडभिंतीचा उद्धार झाला, रेड्याचा उद्धार झाला. तुमचा आमचा काय नाही. तुमचा आमचा उद्धार बाबा ज्याच्याकरता संत ज्ञानेश्वर महाराजांनी 9,032 सोव्या खर्च केल्या ज्ञानेश्वरीमध्ये. उद्धार व्हावा म्हणून फार नको त्याच्यातला 9,032 बाजूला राहू द्या. नामदेव महाराज सांगतात त्याच्यातलं एकाचा तो अनुभव घ्या. एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाही का? याच जन्मामध्ये संत संगतीचा परिणाम तुझ्या जीवनामध्ये उद्धार करेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तो खूप बरा आहे. जाणून विहित मागणी करतात, देवा हे पण दे. काय तुला मी विनवणी करतो, इतुले करे देवा विनवित तुझ, संत चरण रज वंदी माथा. 3 मागण्या झाल्या. चौथी मागणी पुन्हा तो कोबरा देवाकडे मागतात, देवा इतुले करे देवा ऐके हे मात, संत चरण रज वंदी माता. 3री मागणी ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. देवा इतकं कर, माझ्या हृदयामध्ये दिवसा आणि रात्र अखंड तुझा वास असू दे. हे हृदय एकमेव ठिकाण आहे की इथं देवाला जागा प्राप्त होते. इथं हृदयामध्ये नाही का? हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला. इथं त्याचं राहण्याचं स्थान आहे. आणि इथं तो यावा, प्राप्त व्हावा, राहावा याच्याकरता वर्षानुवर्ष मी पायदिंडी सोहळा हा केलाय. त्याला इथं आणण्यासाठी वर्षानुवर्ष द्रव्यदान, ज्ञानदान, अन्नदान, सेवादान, पायदिंडी कशासाठी? परमात्मा आमच्या हृदयामध्ये राहावा त्याच्याकरता हा अट्टहास आहे. कशासाठी अट्टहास आहे? आमचा दिवस गोड व्हावा जिवंतपणी. परमात्मा इथं आला का शेवट गोड झाला त्याचा. सद्गुरूंची श्रीगुरूंची कृपा झाली की शेवट त्याचा गोड झाला. परमात्मा दिवसा रात्री इथं आला ना, देवा एवढं कर, तुझा वास अखंडपणे माझ्या हृदयामध्ये राहू दे. मग देवा आत्ता मी तुझ्याकडे आलोय ना, मला द्यायची इच्छा आहे ना, मग मला तू ज्ञानी समज, अज्ञानी समज, अहंकारी समज, घमंडपणा समज, नाही का, शिक्षक समज, पोलीस समज, वकील समज, मुख्यमंत्री समज, मुख्याध्यापक समज, सरपंच समज, पखवाजा समज, हार्मोनियम, कीर्तनकार, यूट्यूबवाले, साऊंडवाले, मंडपवाले, गाववाले, काही समज, पण कोणत्या ना कोणत्या भावातून तार. याच्याकरता तुला मी शरण आलोय. अभंगाचं शेवटचं चरण. भलतिया भावे तारी पंढरीनाथ, 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 भलतिया भावे तारी पंढरीनाथ. तुका म्हणे आता चरण आलो, वा तुका म्हणे आता चरण आलो, तुले करी देवा ऐके तुले करी देवा ऐके
सर्व समदृष्टी तुझ देख्य तुझ सर्वासम दृष्टी तुझा व्याख्या सर्वासम दृष्टी इतल कर रामा ऐसे गोष्ट इतल कर रामा ऐसे कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार